नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात. अत्यंत मंगलमय आणि भक्तिपूर्ण प्रवासात म्हणजेच विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा या दिव्य उत्सवाबद्दल जाणून घेण्यासाठी आज आपण येथे जमा झालो आहोत. हा सोहळा फक्त एका विवाहाची विधी नाही, तर भक्त आणि भगवंत त्यांच्यातील अतूट नात्याचा प्रतीक मानला जातो. प्रत्येक वर्षी हे उत्सव साजरे करण्यामागे एक अद्भुत आध्यात्मिक संदेश दडलेला आहे. भक्ती, प्रेम आणि श्रद्धेच्या माध्यमातून देवाशी आपला संबंध अधिक घट्ट होतो. आज आपण या सोहळ्याच्या माध्यमातून विठ्ठल आणि रुक्मिणीच्या पौराणिक कथांमध्ये, त्यांच्या विवाहाच्या विधीमध्ये आणि भक्तामधील श्रद्धेच्या अभिव्यक्तीत डोकावणार आहोत. आपण हळूहळू पाहणार आहोत हा सोहळा कसा साजरा केला जातो, लग्नाच्या दिवशी कोणते पारंपरिक विधी पार पडतात आणि या सगळ्या उत्सवामागची पौराणिक कथा काय आहे. भक्त हो, या प्रवासात आपण फक्त कथा ऐकणार नाही, तर त्या कथेतील भावना, भक्ती, आनंद अनुभवणार आहोत. प्रत्येक विधी आणि प्रत्येक गंध आपल्या अंतरात एक दिव्य अनुभूती निर्माण करेल. तर चला सुरू करूया या पवित्र आणि मंगलमय प्रवासाची सुरुवात. विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्याची कथा समजून घेणे. भक्त हो, आता आपण पाहणार आहोत विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्याचे महत्त्व. हा सोहळा फक्त दोन व्यक्तीचा विवाह नाही, तर भक्त आणि देव यांच्यातील अतूट नात्याचा प्रतीक आहे. विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह म्हणजे भक्ती आणि प्रेमाची गाथा सांगतो. रुक्मिणीने श्रीकृष्णाला पाठवलेलं प्रेमपत्र आणि त्याचा स्वीकार हा भक्तीच्या आदर्शाचा उदाहरण आहे. या विवाहाच्या माध्यमातून शिकायला मिळते की भक्ती, श्रद्धा आणि प्रेम या तीन गोष्टी देवाजवळ घेऊन जातात. वारकरी संप्रदायात हा सोहळा एक दिव्य संदेश देतो. भक्ताने आपला मनोभाव, निष्ठा आणि सेवाभाव समर्पित देवाला अर्पण करावे. विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा समाजात एकात्मता आणि प्रेमाचा संदेश देतो. हा सोहळा केवळ पंढरपूर किंवा मंदिरापुरता मर्यादित नाही, तर महाराष्ट्रातील अनेक विठ्ठल मंदिरामध्ये स्थानिक पातळीवर साजरा केला जातो. लोक, विशेषतः तरुणाई, या सोहळ्याच्या माध्यमातून संस्कृतीशी जोडले जातात. भक्ती, सेवा आणि प्रेमाचा संगम या सोहळ्यात पाहायला मिळतो. विठ्ठल हा आपला पिता आणि रुक्मिणी ही आपली माता, ही भावना भक्ताच्या अंतर्मनात खोलवर रुजलेली आहे. प्रत्येक विधी आणि प्रत्येक उत्सव आध्यात्मिक शांती आणि आनंद निर्माण करतो. भक्त हो, लक्षात घ्या, विठ्ठल रुक्मिणी विवाह फक्त भौतिक विवाह नाही, तर आध्यात्मिक विवाह आहे, जिथे भक्त आणि देव याचा संबंध संपूर्ण समर्पण आणि प्रेमाच्या माध्यमातून दृढ होतो. भक्त हो, आता आपण पाहणार आहोत विठ्ठल रुक्मिणीच्या विवाहाची पौराणिक कथेतील पहिला अध्याय, रुक्मिणी स्वयंवर आणि तिचे प्रेमपत्र. विदर्भ देशातील राजा भीष्मक याची कन्या रुक्मिणी. तिने श्रीकृष्णाच्या गुणावर मनसोक्त प्रेम केले. तिला विश्वास होता की श्रीकृष्णच तिचा पती असावा, परंतु तिचा भाऊ रुक्मी तिचा विवाह शिशुपालशी करायला इच्छुक होता. विवाहाच्या आधी रुक्मिणीने सुदेव नावाच्या ब्राह्मणाकडे पत्र पाठवले. त्या पत्रात तिने मनातील भावना, लग्नासाठी इच्छा आणि श्रीकृष्णाकडे तिचा प्रेमभाव व्यक्त केला. या पत्राला अनेकांनी जगातील पहिलं प्रेमपत्र म्हणून ओळखले. पत्र मिळाल्यानंतर श्रीकृष्ण रथासह येऊन रुक्मिणीचे हरण केले. रुक्मिणीला द्वारकेकडे नेले गेले. या घटनेत भक्तांना एक संदेश मिळतो, जेथे भक्ती आणि प्रेम असेल, देव त्याचा स्वीकार करतो. द्वारक्यात पोचल्यावर श्रीकृष्णाने रुक्मिणीशी संपूर्ण विधीने विवाह केला. रुक्मिणीच्या पत्र म्हणजे भक्तीच्या भावनांचा आदर्श आहे. तिच्या हरणाने आणि विवाहाने शिकवले की भक्ताचा प्रेमभाव आणि समर्पण देवाला आवडतो. हे आपल्याला दाखवतो की वास्तविक प्रेम, भक्ती आणि श्रद्धा हेच जीवनातील खरे सुख देतात.
भक्त हो, आता आपण पाहणार आहोत विठ्ठल पंढरपुरात कसे आले आणि भक्त पुंडलिकाची कथा. एकदा द्वारकेत असताना श्रीकृष्ण राधा आठवणीमध्ये मग्न होते. हे पाहून रुक्मिणीला वाईट वाटले. रुक्मिणी रागावून दिंडीवर वनात म्हणजेच आजचे पंढरपूर येथे निघून गेली. तिथं ती शांती शोधत होती आणि तिच्या प्रेमभावाचा अनुभव घेण्यासाठी ती वनातील शांततेत गेली. रुक्मिणीचा शोध घेण्यासाठी श्रीकृष्णाने विठ्ठल रूपात पंढरपुरात आगमन केले. तिथे त्यांना भक्त पुंडलिक दिसला, जो आईवडिलांची सेवा करत होता. पुंडलिक इतका भक्तिपूर्ण होता की देव तिथे उभा असतानाही त्याने काम पूर्ण होईपर्यंत लक्ष दिले नाही. पुंडलिकाने देवाला विटेवर उभं राहायला सांगितले. काम पूर्ण होईपर्यंत विठ्ठल तेथे उभे राहिले. ही घटना भक्तांसाठी भक्ती आणि समर्पणाची शिकवण आहे. पुंडलिकाच्या मातृपितृभक्ताने प्रसन्न होऊन विठ्ठल आजही विटेवर हात ठेवून उभे आहेत. नंतर रुक्मिणी माताही तिथे आली आणि विठ्ठलासोबत भक्तांना दर्शन देऊ लागली. पंढरपूरच्या मंदिरात या कथेचे सचित्र वर्णन आणि मूर्त्या आजही पाहायला मिळतात. या कथेतून आपल्याला समजते की भक्ती हेच देवापर्यंत पोहोचण्याचे माध्यम आहे. जीवनातील सर्व कामं निष्ठानं करत राहणे देवाचे आशीर्वाद मिळवण्यास मदत करते. विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या दर्शनातून भक्तांना आध्यात्मिक शांती आणि प्रेमाचा अनुभव मिळतो. भक्त हो, आता आपण पाहणार आहोत विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्याचे पारंपरिक विधी, ज्या प्रत्येक भक्तासाठी अत्यंत मंगलमय आणि दिव्य अनुभव देतात. हळद, लग्नापूर्वीचा विधी. विवाहाच्या पूर्वसंध्येला विठ्ठल आणि रुक्मिणीला हळद लावली जाते. हळद लावण्याच्या या विधीत मंद पूजा, भजन आणि मंगलाष्टकाचे वाचन केले जाते. मंदिर फुलाने सजवले जाते आणि भक्त भक्तिभावाने सहभागी होतात. हळद हा केवळ शारीरिक स्वच्छतेचा उपाय नाही, तर आध्यात्मिक शुद्धतेचा प्रतीक आहे. अक्षता, मंगलाष्टक आणि मंत्रोच्चार. विवाहाच्या मुख्य दिवशी भक्त नामदेव पायरीजवळ किंवा गाभाऱ्यामध्ये उभे राहतात. मंत्रोच्चार करत अक्षता उडवतात. हे विधी विवाहाच्या मंगलासाठी आणि देवाच्या कृपेकरिता केले जातात. अक्षता टाकताना भक्त भक्तिभाव आणि प्रेम व्यक्त करतात. प्रत्येक अक्षता म्हणजे भक्त आणि देव यांच्यातील संवाद. पोशाख आणि अलंकार. विठ्ठलाला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकार घालण्यात येतात. रुक्मिणीला देखील सुंदर पोशाख व अलंकार घालण्यात येतात. या पोशाख अलंकाराचा उद्देश आहे की देवाच्या रूपात भव्यतेची अनुभूती निर्माण करणे. भक्तांना ते अद्भुत आणि भक्ती भरलेलं दर्शन देतात. महाप्रसाद, लग्नाची पंगत. विवाह संपल्यानंतर भक्तांना महाप्रसाद दिला जातो. या प्रसादाला लग्नाची पंगत म्हटले जाते. भक्त या प्रसादातून केवळ शारीरिक तृप्तीच नव्हे, तर आध्यात्मिक आनंद आणि भक्तिभाव देखील अनुभवतात. प्रसाद वाटताना भक्तांचा उत्साह, आनंद आणि प्रेम मंदिराच्या वातावरणात भरतो. विवाह सोहळ्याद्वारे भक्तांना एकत्रित येण्याची संधी मिळते. सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अनुभव भक्तांच्या अंतर्मनात खोलवर रुजतो. हा सोहळा वास्तविक भक्ती, श्रद्धा आणि प्रेम या मूल्यांचे जतन करतो. भक्त हो, आता आपण पाहणार आहोत विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा कोणत्या काळात आणि कुठे साजरा केला जातो, तसेच विविध ठिकाणाची माहिती. पंढरपूरमध्ये हा सोहळा दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध एकादशी ते पौर्णिमा या काळात साजरा होतो. विशेषतः हा विवाह सोहळा द्वादशीच्या दिवशी संपन्न होतो. हा काळ धर्म, भक्ती, मंगलमयतेचा आहे आणि भक्तांसाठी दिव्य अनुभव देतो. मुख्य ठिकाण. मुख्य सोहळा पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात होतो. मंदिर फुलांनी सजवलेले असते. दीप लावलेले असतात. भक्त मांगल्य आणि भक्तिभावाने सहभागी होतात. येथे प्रत्यक्ष विवाहविधी, महाप्रसाद भक्तांना अनुभवायला मिळतो. आळंदी, देहू,
नाशिक आणि महाराष्ट्रातील इतर विठ्ठल मंदिर येथे स्थानिक पातळीवर हा सोहळा साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी स्थानिक परंपरा आणि विधी थोडे वेगळे असतात, पण भक्तिभाव सारखा असतो. या ठिकाणी स्थानीय भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम भरून येतात. हे ठिकाण भक्तांना देवाशी जवळीक आणि भक्तिभाव अनुभवण्यासही संधी देतात. विविध ठिकाणावर साजरा केल्याने वारकरी संप्रदायाची एकात्मता आणि सांस्कृतिक वारसा जतन होतो. प्रत्येक ठिकाणी भक्ताचा उत्साह आणि भक्तिभाव मंदिराच्या वातावरणाला एक अतिशय मंगलमय बनवतो. भक्त हो, आता आपण पाहणार आहोत विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्याचा आध्यात्मिक अर्थ, जो केवळ विधी किंवा उत्सवापुरता मर्यादित नाही, तर भक्त आणि भगवंत यांच्यातील नात्याचे प्रतीक आहे. विठ्ठल श्रीकृष्णाचे रूप, रुक्मिणी माता भक्तीचे प्रतीक. विवाह सोहळा दर्शवतो की देव आणि भक्त यांच्यातील नातं फक्त श्रद्धा आणि भक्तीवर आधारित असते. वारकरी संप्रदायात भक्त विठ्ठल आणि रुक्मिणीला आपल्या माता पिता म्हणून मानतात. प्रत्येक विधी, हळद, अक्षता, पोशाख, महाप्रसाद हा भक्तिभाव दृढ करण्याचा माध्यम आहे. रुक्मिणीच्या प्रेमपत्रातून आपण शिकतो की भक्तीमुळेच देव आपल्या जवळ येतो. भक्त पुंडलिकाची कथा दर्शवते की समर्पण आणि आईवडिलांची सेवा देखील देवाला प्रिय आहे. विवाह सोहळा भक्तांना आध्यात्मिक शांती, आनंद आणि दिव्य अनुभूती देतो. प्रत्येक भक्त, प्रत्येक विधी आणि प्रत्येक प्रसाद मनाला शुद्ध आणि आनंदी बनवतो. हा सोहळा आपल्याला शिकवतो की संपूर्ण जीवन भक्ती, प्रेम आणि समर्पणात घालवायला हवे. विवाह सोहळा केवळ भक्त आणि देव यांच्यातील नात्याचं प्रतीक नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे जतन देखील करतो. भक्तांचा एकत्र येण्याने समाजात एकात्मता, प्रेम आणि आदरभाव निर्माण होतो. विविध मंदिरामध्ये हा सोहळा साजरा केल्यामुळे वारकरी परंपरेचे संवर्धन होते. भक्त हो, आता आपण पाहणार आहोत विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्याच्या मंदिरातील प्रतिमा, सजावट आणि भक्तिभाव याचा अनुभव. पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील मूर्ती विठ्ठल रथावर उभे राहिले असलेले आणि रुक्मिणी बाजूला असलेली दिसते. विठ्ठल मूर्ती हात वर करून भक्तांना दर्शन देतात आणि रुक्मिणी सौम्य भावाने बाजूला उभी असते. भक्तांना मूर्तीच्या दर्शनातून भक्तिभावाचा अनुभव मिळतो. मंदिरं फुलांनी, नारळांनी आणि रंगीबेरंगी कपड्यांनी सजवलेले असते. दिवे लावले जातात. मंद प्रकाश भक्तिपूर्ण वातावरण तयार करतो. हळद, अक्षता, अन्नविधी करताना मंदिरात शांत आणि मंगलमय वातावरण अनुभवायला मिळते. भक्त मंत्रोच्चार, भजन आणि मंगलाष्टकांचे वाचन करतात. प्रत्येक अक्षता ओढवताना भक्त आपले मन, भाव आणि श्रद्धा देवाला अर्पण करतात. महाप्रसाद घेताना भक्त एकमेकांच्या आनंदात सहभागी होतात आणि सांस्कृतिक एकात्मता अनुभवतात. मंदिरातील प्रतिमा, सजावट केवळ दृश्यात्मक सौंदर्य नाही, तर ती भक्तांना भक्ती आणि आध्यात्मिकतेचा अनुभव देते. प्रत्येक घटक, मूर्ती, फुले, दिवे, भजन भक्तांच्या अंतर्मनाला शांती, आनंद आणि देवाची नात्यांचा अनुभव देतात. हे अनुभव भक्तांना आध्यात्मिक उन्नती आणि देवाशी जवळीक साधण्यास मदत करतात. भक्तो, आता आपण पाहणार आहोत विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा महाराष्ट्रातील विविध मंदिरामध्ये कसा साजरा होतो आणि स्थानिक परंपरा काय आहेत. पंढरपूर हा मुख्य ठिकाण असला तरी आळंदी, देहू, नाशिक, इतर विठ्ठल मंदिरे येथे स्थानिक पातळीवर विवाह सोहळा साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी स्थानिक भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम भरभरून आयोजित केले जातात. स्थानिक भक्तांसाठी हा सोहळा भक्तिभाव अनुभवण्यासाठी सुवर्ण संधी आहे. हळद आणि अक्षता स्थानिक पद्धतीनुसार थोड्या बदलासह केली जातात. भोजन, महाप्रसाद प्रत्येक मंदिरात स्थानिक पदार्थांचा समावेश असतो. सजावट आणि फुलांच्या माळा स्थानिक परंपरेनुसार ते बदलते, पण भक्तिभाव मात्र कायम राहतो, समान राहतो. कीर्तन आणि भजन
स्थानिक संतांचे अभंग, कीर्तन, भजन आणि वातावरण भरलेले बनवते. स्थानिक उत्सवामुळे भक्त एकत्र येतात आणि सामाजिक एकात्मता, प्रेम आणि आदरभाव अनुभवतात. विविध ठिकाणी साजरे केल्यामुळे वारकरी परंपरेचा जतन होतो आणि ती पुढील पिढ्यांपर्यंत पोचते. स्थानिक उत्सव भक्तांना भक्तिभाव, श्रद्धा आणि सांस्कृतिक मूल्ये यांचा अनुभव देतात. भक्त हो, आपण पाहिले की विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा, पौराणिक कथा, पारंपरिक विधी आणि मंदिरातील दर्शन यांच्या माध्यमातून आपण आध्यात्मिक अनुभव मिळवतो. आता आपण पाहणार आहोत की हा सोहळा आजच्या जीवनात भक्तांसाठी का महत्त्वाचा आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात हा सोहळा भक्तांना मनशांती, श्रद्धा आणि भक्तिभाव अनुभवण्याची संधी देतो. हळद, अक्षदा, भजन आणि महाप्रसाद यांसारख्या विधीमुळे भक्त आध्यात्मिक उन्नतीची अनुभूती घेतात. भक्तांसाठी हा सोहळा देवाशी नाते घट्ट करण्याचा आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा आणण्याचा मार्ग आहे. सोहळा केवळ वैयक्तिक अनुभवापुरता मर्यादित नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्ये टिकवतो. विविध ठिकाणी साजरा केल्यामुळे लोक एकत्र येतात, सामाजिक एकात्मता आणि प्रेमभाव अनुभवतात. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ही परंपरा पिढ्यांपर्यंत पोचते, जे सांस्कृतिक वारसाचे जतन करते. रुक्मिणीचे प्रेमपत्र, भक्त पुंडलिकाची सेवा आणि विठ्ठलाचे दर्शन हे सर्व भक्तांसाठी समर्पण, प्रेम आणि श्रद्धेचे आदर्श उदाहरण आहेत. आजच्या काळात जीवनातील तणाव, धकाधकी आणि समस्यापासून मुक्त होण्यासाठी भक्ती ही शक्तिशाली साधना ठरते. या सोहळ्यातून भक्त शिकतात की श्रद्धा आणि भक्तीच्या माध्यमातून जीवनात आनंद आणि शांती मिळते. आशा करते की ही माहिती आणि कथा आपल्या सर्वांना आवडली असेल. जर ही आवडली असेल तर भक्ती आणि भोजन या चॅनलला शेअर करायला, कमेंट करायला, सबस्क्राईब करायला विसरू नकात. माहिती देताना काही माहिती चुकीची गेली असल्यास मी तुम्हा सर्वांशी माफी मागते, कारण ही माहिती मी वाचलेल्या पुस्तकातून आणि ऐकलेल्या गोष्टीतून तुमच्या सर्वांसोबत शेअर करत आहे. मी गायत्री आता तुमच्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवे कथेसह नवीन भक्तिमय प्रवासात. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.